नमस्कार, मी मधुरा हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत वंध्यत्व निवारण आणि आयव्हीएफ उपचार या विषयावर। सध्या वंध्यत्वाचं प्रमाण वाढतंय आणि यावर अत्याधुनिक उपचार पद्धती देखील उपलब्ध आहे। या उपचार पद्धतींमध्ये काळानुरूप बदल होऊन ती अधिक यशस्वी होताना दिसतात आणि ह्याच उपचार पद्धतींमधील ॲडव्हान्स ट्रीटमेंट विषयी तसंच वंध्यत्वाच्या कारणांविषयी आपण वेध घेणार आहोत। आणि आपल्या या विशेष कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत वंध्यत्व निवारण तज्ञ, जुहू फर्टिलिटी सेंटर मुंबईच्या वैद्यकीय संचालक डॉक्टर शीतल सावंतकर, ब्लूम आयव्हीएफ सेंटर मुंबईचे संचालक डॉक्टर ऋषिकेश पै आणि आरुष आयव्हीएफ अँड एंडोस्कोपी सेंटरचे वैद्यकीय संचालक डॉक्टर मुकेश अग्रवाल। चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मी तिन्ही तज्ञांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार नमस्कार नमस्कार। आज आपण आयव्हीएफ उपचार पद्धतींविषयी विस्तृत चर्चा करणार आहोत, तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया। सगळ्यात पहिला प्रश्न मला डॉक्टर शीतल सावंतकर यांना विचारायचा आहे। डॉक्टर शीतल, आयव्हीएफ उपचार म्हणजे नेमकं काय आहे, त्याबद्दल काय सांगाल? बेसिकली आयव्हीएफ जसं मी तुम्हाला सांगितलं की एकदम सिंपल प्रोसेस आहे। लोकांना वाटतं की हे कॉम्प्लिकेटेड आहे, बट ॲज 1975 मध्ये फर्स्ट बेबी बॉर्न झाला होता, त्याच्यानंतर आता खूप प्रोग्रेस झालाय आयव्हीएफ मध्ये। अजून आता पहिले आयव्हीएफ म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन आहे। तर जेव्हा एक कपल आमच्याकडे येतं तर आम्ही बेसिकली हिस्ट्री पासून सुरू करतो। हिस्ट्री म्हणजे वाईफ मध्ये काय प्रॉब्लेम आहे, हस्बंड मध्ये काय प्रॉब्लेम आहे, तेव्हा आम्ही हिस्ट्री घेतो। त्याच्यानंतर त्या पेशंटचं काउन्सिलिंग होतं, त्याच्यानंतर पेशंटला काय काय प्रॉब्लेम्स आहेत त्यांचं डीप इव्हॅल्युएशन होतं, म्हणजे आम्ही त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करतो। अजून मग त्यांचं प्रॉपर डायग्नोसिस होतं। डायग्नोसिस झाल्यानंतर त्यांना काय राईट ट्रीटमेंट आहे, म्हणजे फिमेलमध्ये प्रॉब्लेम आहे, म्हणजे स्त्रीमध्ये प्रॉब्लेम आहे की पुरुषामध्ये प्रॉब्लेम आहे, ते आम्ही बघतो। अजून त्याच्यानंतर त्यांना काय ट्रीटमेंट लागेल म्हणजे ते आम्ही सुरुवात करतो। अजून हे डिसाईड केल्यानंतर पिरियडच्या दुसऱ्या दिवसापासून त्यांना आम्ही इंजेक्शन सुरू करतो, त्याला आम्ही गोनाडोट्रोपिन्स बोलतो। ही जी ट्रीटमेंट असते ती अराउंड 11 to 12 दिवसाचे गोनाडोट्रोपिन इंजेक्शन आपण देतो। तेव्हा आम्ही पिरियडच्या दुसऱ्या दिवशी त्यांची सोनोग्राफी करतो। त्याच्यानंतर परत 5व्या दिवशी आम्ही ती सोनोग्राफी करतो। अजून बघतो की ती अंडाशय जे असतात ते अंडी वाढतात आहेत की नाही वाढत आहेत। अजून त्याच्या बेसिसवर आपण त्यांना परत 2-3 वेळ बोलवतो। पिरियडच्या 11व्या दिवशी एक ट्रिगर इंजेक्शन देतो, जे फॉलिकल्स आहेत ते वाढत आहेत की नाही, ते 20 मिलीमीटर्सचे झाले आहेत की नाही ते बघतो। अजून त्याच्यानंतर ट्रिगर इंजेक्शन दिल्यानंतर 36 तासानंतर ते जे फॉलिकल्स आहेत ते सोनोग्राफीच्या द्वारे एक भूल आम्ही देतो। ते भूल दिल्यानंतर ते आपण जे अंडाशय आहेत ते एग्स जे तयार झालेले आहेत ते आपण शरीराच्या बाहेर काढतो। त्यावेळेस आपण हसबंड अजून वाईफ दोघांना बोलवतो। अजून ते शुक्राणू जे असतात ते इंजेक्ट करतो एग्स मध्ये। अजून ते इन्क्युबेटर मध्ये ठेवतो। अजून ते 3 ते 5 दिवस आपण इन्क्युबेटर मध्ये ठेवतो। ते जे एन्व्हायरमेंट असतं ते एक्झॅक्टली शरीराचं जे एन्व्हायरमेंट असतं तसंच असतं, त्याला बेसिकली इन विट्रो फर्टिलायझेशन बोलतो। अजून जसं मी तुम्हाला बोललोय की नवीन नवीन टेक्नॉलॉजी आल्या आहे, जसं आयव्हीएफ पासून सुरू झालंय आता इक्सी म्हणजे इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन किंवा इम्सी, इंट्रासायटोप्लाझ्मिक मॉर्फोलॉजिकली सिलेक्टेड इंजेक्शन, हे नवीन नवीन टेक्नॉलॉजी आले आहे। म्हणजे मेल मध्ये पण प्रॉब्लेम्स असतील ते पण आपण सिलेक्ट करून, म्हणजे कमी स्पर्म्स असले किंवा स्पर्म्स नसले ते पण आपण टेक्नॉलॉजी यूज करून आपण पेशंट्सला प्रेग्नन्सी देऊ शकतो। सो दॅट इज द न्यूअर टेक्नॉलॉजीज वेअर इव्हन पेशंट्सला प्रॉब्लेम, मेल्सला पण प्रॉब्लेम्स असले तरी पेशंट्स प्रेग्नंट होऊ शकतात। तेव्हा आपण आता आयव्हीएफ उपचारांबद्दल जाणून घेतलं आणि आता आपण डॉक्टर ऋषिकेश पै यांच्याकडे जाणार आहोत। डॉक्टर ऋषिकेश पै, नैसर्गिकरित्या गर्भधारणा होऊ शकत नाही हे जोडप्यांना कसं समजतं? लग्न झाल्यानंतर जवळजवळ 1 वर्षामध्ये 90% लोकांना मुलं राहतात आणि गर्भधारणा राहते, पण काही लोकांना 10% लोकांना तरी पण 1 वर्षांनी मुलं राहत नाही। तर त्या लोकांना आपण म्हणतो की त्यांना मूल नाही होतंय आणि मग त्यांची आपण जास्ती टेस्ट करतो। तर त्या लोकांमध्ये नॉर्मली टेस्ट, पुरुषामध्ये सिमेन टेस्ट करतो आणि बाईमध्ये आपण एक्स-रे काढतो, हार्मोन टेस्ट करतो, ती थायरॉइडची टेस्ट करतो। आजकाल एक नवीन टेस्ट आली AMH म्हणून, ती करतो। एक 3D अल्ट्रासाउंड करतो आणि काही हे सर्व टेस्ट केल्यानंतर आपल्याला आयडिया येते की पुरुषामध्ये फॉल्ट आहे का मिसेसमध्ये फॉल्ट आहे आणि त्याप्रमाणे फॉल्ट असला तर त्याला आपण करेक्ट करतो। खूप वेळा आपल्याला दुर्बीण तपास करून तो फॉल्ट आपण करेक्ट करू शकतो। काही लोकांमध्ये फॉल्ट करेक्ट झाल्यानंतर स्वतःहून मुलं त्यांना राहतात, काही लोकांना तरी पण नाही राहत, तर त्यांना आपण IUI म्हणून नाही ते करतो, इंट्रा युट्राइन इन्सेमिनेशन,
त्या लोकांमध्ये काही 50-60% लोकांना आईयूआयनी प्रेग्नन्सी राहतात आणि ज्यांना आईयूआयनी पण प्रेग्नन्सी राहत नाहीत त्यांना मग आपण IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी जी आपली प्रथा आहे ती करतो. तर असं नाही की सर्वांनाच आपण IVF करतो. ज्या लोकांना नॉर्मल रीतीने किंवा सिंपल ट्रीटमेंटनी गर्भधारणा राहू शकते त्यांना आपल्याला काय करायला लागत नाही. सिंपल ट्रीटमेंटनी होत. थोड्याच लोकांना साधारण 15 ते 20% लोकांनाच IVF ची गरज लागते. काही लोकांमध्ये काउंट अगदीच कमी असतो. काही लोकांमध्ये नलिका बंद असतात आणि काही लोकांमध्ये IVF फेल झालेले असतात आणि अशा वेगवेगळ्या ग्रुपच्या लोकांना आपण IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी करतो. तेव्हा वंध्यत्व असलेल्या जोडप्यांनी चिंता करू नका. आता आपल्याकडे खूप चांगल्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत आणि त्यातलीच IVF उपचार पद्धती अतिशय उत्तम अशी उपचार पद्धती आहे. मात्र ही IVF उपचार पद्धती नेमकी कशी केली जाते, ह्याची प्रोसेस काय असते, याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत डॉक्टर मुकेश अग्रवाल यांच्याकडून. डॉक्टर, काय सांगाल? हे बघा, IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन, त्याला आपण टेस्ट ट्यूब बेबी पण म्हणतात. IVFच्या सायकलमध्ये स्त्री बीज आणि पुरुषांचे शुक्राणू त्यांचं जे मिलन म्हणजे जे फर्टिलायझेशन होतात ते आपण IVF लॅबमध्ये करतात. आणि ही फर्टिलायझेशनची प्रोसेस नंतर जे भ्रूण तयार होतं ते आपण स्त्रीच्या पिशवी किंवा गर्भाशयामध्ये ते सोडले जातात. त्यानंतर तिला प्रेग्नन्सी व्हायची शक्यता वाढते आणि या ट्रीटमेंटमध्ये स्त्रीला 10 ते 12 दिवस हॉर्मोनचे इंजेक्शन दिले जातात. ते इंजेक्शन दिल्यानंतर तिचे स्त्रीबीज परिपक्व होतात आणि ते आम्ही बाहेर काढतात. त्याच्यासाठी स्त्रीला भूल दिलं जातात आणि ते 5 मिनिटाची पद्धती आहे. ती पद्धती करून आपण ते स्त्रीबीज बाहेर घेऊन आणि फर्टिलायझेशन करतात आणि जे भ्रूण असतात ते गर्भाशयामध्ये सोडतात. अलीकडे IVFच्या ट्रीटमेंटमध्ये बरेच आधुनिक प्रक्रिया सुरू झालेले आहे. त्याच्यापैकी जी पद्धती आता आपल्याला जास्त शक्यता गर्भाशयासाठी गर्भ ठेवण्यासाठी देते ती आहे ऑल फ्रीजिंग मेथड. याच्यामध्ये आपण काय करतात, जे भ्रूण तयार होते ते एक सायकल मध्ये तयार करून आपण ते फ्रीज करून विट्रिफिकेशन करून ठेवतात आणि पुढच्या सायकल मध्ये स्त्रीला हॉर्मोनची टॅबलेट देतात. त्यांनी गर्भाशयाची जे परत तयार होते त्यानंतर आपण हे विट्रिफाय केलेले भ्रूण तिच्या पिशवीमध्ये गर्भाशयामध्ये सोडतात. ही ऑल फ्रीज पद्धतीमध्ये गर्भधारण करण्याची शक्यता वाढते. मी पुन्हा एकदा डॉक्टर शीतल यांच्याकडे जाते. डॉक्टर, IVF साठी स्त्रीचं आदर्श वय किती असलं पाहिजे? बाई असते किंवा स्त्री असते त्याच्यासाठी हे स्त्री बीज हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतं. तर बाईचं वय जे आयडियल असतं ते 25 ते 35 हे सगळ्यात जास्त आयडियल एज असतं. कारण की जे स्त्री असतं ते तिच्यात जे स्त्री बीज असतं ते फिक्स्ड असतं. जेव्हा जन्माला बाई येते ते जे स्त्री बीज असतं ते तेव्हाच डिसाईड होतं की किती स्त्री बीज असतं. अजून जसं जसं वय वाढतं ते झपाट्याने कमी होत जातं. अजून जशी ती 35 टच करते त्याच्यानंतर ते झपाट्याने कमी होतं. तर म्हणून ते बोलतात की जेव्हा इट्स बेस्ट की तुम्ही जेव्हापर्यंत 35 होता म्हणजे 35 टच करता, इट इज बेस्ट की आपण तेव्हापर्यंत प्रेग्नन्सी प्लॅन केली पाहिजे. पण आजकाल असं असतं की बाई पण करिअर प्लॅन करते. तर म्हणून आजकाल भरपूर नवीन तपास आले आहेत, जसं AMH म्हणजे अँटी मुलेरियन हॉर्मोन, अजून अँट्रल फॉलिकल काउंट. आजकाल खूप इझिली हे टेस्ट अवेलेबल आहे. AMH म्हणजे एक ब्लड टेस्ट आहे, अजून अँट्रल फॉलिकल काउंट म्हणजे एक सोनोग्राफी आहे. ते आम्ही वजायनली एक सोनोग्राफी करतो, ज्यात आपण राईट ओव्हरीमध्ये किती एग्ज आहेत, अजून लेफ्ट ओव्हरीमध्ये किती एग्ज आहेत ते आपण इझिली बघू शकतो. अजून त्याच्याने आपल्याला आरामात बघू शकतो की किती एग्ज आहेत. म्हणून इवन पेशंट्स जे लग्न नाही झालेले आहे ते पण आपलं ओव्हेरियन रिझर्व बघू शकतात. अजून oocyte फ्रीजिंग हे खूप नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आहे. कोणी करिअर प्लॅन करतात त्या केसमध्ये पण हे सोशल एग फ्रीजिंग हे करू शकतात. अजून तुम्हाला करिअर प्लॅन करायचं तर तुम्ही करू शकता, पण एग फ्रीजिंग हे टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आहे ते तुम्ही करू शकता. सो इवन करिअर प्लॅन करायचं आहे दॅट ऑल्सो यू कॅन इझिली प्लॅन. तसंच स्त्रीच्या वयाबद्दल आत्ता आपण जाणून घेतलं, मात्र IVF प्रक्रियेमुळे मल्टीफिटल गर्भधारणेची जोखीम वाढते का, याबद्दल डॉक्टर पै काय मार्गदर्शन कराल?
हो, तर आपण नॉर्मली IVF मध्ये काय करतो, इंजेक्शन देतो आणि 7, 8, 10 अंडी जेव्हा तयार होतात तेव्हा बेहोश करून एक छोटीशी सुई असते त्या सोनोग्राफीच्या जरिये वजायनल सोनोग्राफी म्हणजे आतून सुई अल्ट्रासाऊंडच्या द्वारे आपण ती सुई ज्या अंड्याची बॅग असते त्याला फॉलिकल म्हणतात ते ऍस्पिरेट करतो म्हणजे ते पाणी बाहेर काढतो आणि त्याच्यात ती अंडी असतात ती वेचतो. ती वेचल्यानंतर हसबंडचे स्पर्म घेऊन अंडी फर्टिलाइज करतो. काही लोकांमध्ये काउंट जर कमी असेल तर मशीननी एक स्पर्म उचलून अंड्यामध्ये इंजेक्ट केला जातो. त्याला इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन किंवा ICSI म्हणतात. त्याच्यानंतर ते एम्ब्रिओ जे राहतात बनतात नॉर्मली 8-10 अंडी आपण इंजेक्ट केली तर 7-8 एम्ब्रिओ बनतात. तर त्यातले 2 किंवा 3 एम्ब्रिओ आपण घेऊन आपण गर्भाशयामध्ये सोडतो. तर अशा मध्ये जर जे प्रेग्नन्सी राहते नॉर्मली जर आपण 10 लोकांना IVF किंवा ICSI केलं दरवेळेस आणि आपण एम्ब्रिओ 2-2, 3-3 एम्ब्रिओ आपण आज सोडले तर त्यापैकी 10 पैकी 3 ते 4 लोकांना प्रेग्नन्सी राहतील आणि हे जे प्रेग्नंट राहतात त्यापैकी 30% लोकांना 30% लोकांना जोडी राहतात आणि जर तुम्ही 3 एम्ब्रिओ टाकले तर काही लोकांना तेळी पण राहतात 5%. पण आजकालच्या जमान्यात आमच्या युनिटमध्ये आम्ही 2च एम्ब्रिओ सोडतो. खूपशे लोक हल्ली अब्रॉड मध्ये फक्त एकच समजा यंग पेशंट असेल 35 वयाहून कमी पेशंटचा एज असेल फर्स्ट टाइम IVF करत असेल तर मग आपण काय करतो आम्ही एम्ब्रिओ कल्चर करतो आणि 5 दिवस इन्क्युबेटर मध्ये ठेवून ब्लास्टोसिस तयार करतो. समजा 8 अंडी मिळाली किंवा 10 अंडी मिळाली तर त्यातले समजा 2 दिवसांनी 4 सेलचे आपल्याकडे 6 ते 8 एम्ब्रिओ झाले. 3 दिवसांनी ते 6 ते 8 एम्ब्रिओ जे असतात ते 8 सेल होतात आणि 5 दिवसांनी ते 150 सेलचे होतात. त्याला ब्लास्टोसिस म्हणतात आणि ह्या पण 8च्या 8 ब्लास्टोसिस होत नाहीत. 8 असतील तर 2 किंवा 3 लोक मध्ये ब्लास्टोसिस होण्याची शक्यता असते. तर अशा ब्लास्टोसिस जर आपण एक पण टाकला समजा तर 50% रिझल्ट होऊ शकतो. तर आजकालच्या जमान्यात आम्ही काय करतो की एम्ब्रिओ 2 किंवा 3 सेकंड डे किंवा थर्ड डेला आत सोडण्याच्या ऐवजी आपण ब्लास्टोसिस पर्यंत थांबतो आणि 1 किंवा 2 एम्ब्रिओ टाकून प्रेग्नन्सी करतो. आणि आता एक नवीन टेस्ट आली आमच्या युनिटला त्याला नॉन इन्व्हेसिव्ह म्हणजे जेनेटिक टेस्ट करताना काय करायला लागतं कवच असतं ते ओपन करून तुकडा काढून चेक करायला लागतं एम्ब्रिओ. तर त्याच्याऐवजी विदाउट ओपनिंग द एम्ब्रिओ काय असतं ते DNA एम्ब्रिओचं भोवताली जे फ्लुइड असतं तिकडे पण लीक होऊ शकतं. ते अँप्लिफाय करून टेस्टिंग NGS म्हणून नवीन टेक्नॉलॉजी आली आहे नेक्स्ट जेन सिक्वेन्सिंग. त्या टेक्नॉलॉजीनी टेस्टिंग करून जे नॉर्मल एम्ब्रिओ आहे जेनेटिकली म्हणजे न टच करता बायोप्सी न टच करता ते एवढे अॅक्युरेट नाहीये जेवढं आपण तुकडा काढून जर आपण केलं तर ते जास्त अॅक्युरेट आहे. पण न टच करण्याची टेक्निक नॉन इन्व्हेसिव्ह टेस्टिंग त्याला म्हणतात आणि त्याच्यानी पण खूप लोकांना आजकाल प्रेग्नन्सी होऊ शकते. तर हे ज्या सर्व नवीन नवीन टेस्ट आले आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा टेस्टिंग विथ जेनेटिक अनालिसिस इन्व्हेसिव्ह टेस्टिंग किंवा नॉन इन्व्हेसिव्ह टेस्टिंग ह्याच्यानी आपण काय करतोय की समजा 3 जर भ्रूण असतील तर त्यातला बेस्ट भ्रूण कुठला म्हणजे पहिल्याच शॉटला प्रेग्नन्सी कशी राहू शकेल पेशंटला हे आपण ट्राय करतोय. डॉक्टर अग्रवाल, या कोरोना काळातही वंध्यत्व असलेली जोडपी IVF उपचारांचं नियोजन करण्यासाठी संभ्रमात आहेत, तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? हे खूपच महत्वाचा विषय आहे आता. म्हणजे जोडप्यांना वाटतं की ही कोरोना काळमध्ये IVFच्या ट्रीटमेंट आपण करू की नाही करू, जर प्रेग्नन्सीमध्ये कोरोना झाला तर काय, कोरोनाच्या आपली प्रजनन क्षमतावर काय दुष्परिणाम होणार, काय कोरोनाची वॅक्सिन प्रेग्नन्सीमध्ये लावू शकतात की नाही. तर या सगळ्या गोष्टीचे आपण निवारण करून घेऊया. जर IVF ट्रीटमेंटची आपल्याला गरज आहे तर ह्या कोरोना काळमध्ये पण आपण IVF ट्रीटमेंट सेफली करू शकतात. मात्र आपल्याला जे कोरोना एप्रोप्रिएट बिहेवियर आहे ते ठेवलं पाहिजे. त्याचं असं म्हणणं आहे आपण जे मुखपट्टी सरळ सतत लावायचा आणि वारंवार आपले हात धुतले पाहिजे, गर्दीची जागा न जायचा आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवायचा. कोरोना प्रतिबंधक लस आपल्याला घेतली पाहिजे. जोडप्यांना ती आपले दोघेही डोस घेतली पाहिजे आणि IVF ट्रीटमेंट आपण करू शकतात. आपण IVF ट्रीटमेंटमध्ये जे इंजेक्शन देतात ते आपण असं बघतात की जोडप्यांना स्त्रीला परत क्लिनिकला नाही बोलवायचा. ते इंजेक्शन आम्ही पॅक करून देऊ शकतात आणि स्वतःही पेशंट ते इंजेक्शन घरी लावू शकते.
आणि तसं तिचे व्हिजिट कमी होतं. आणि आता अलीकडे ICMR ने कोरोनाची जी वॅक्सिन आहे ते गर्भवती महिलांसाठी पण मंजुरी दिली आहे. तर ही वॅक्सिन ही सेफ आहे, प्रेग्नन्सीमध्ये पण सेफ आहे. आणि असं करून आपण सगळी काळजी घेऊन या काळात पण IVFच्या ट्रीटमेंट सुरक्षिततेने करू शकतात. आणि ही वॅक्सिनच्या काहीही बाळावर, प्रेग्नन्सीवर दुष्परिणाम नाही. तसंच IVF यशस्वी होण्यासाठी IVFची किती सायकल्स आवश्यक आहेत याबद्दल डॉक्टर शीतल तुम्ही काय सांगाल? हे आम्हाला काउन्सिलिंग, जसं मी तुम्हाला सांगितलं, हे महत्वाचा मुद्दा आहे जेव्हा आम्ही डिस्कस करतो. कारण की प्रत्येक कपल जे येतं त्याचं एग अजून स्पर्म हे त्यांच्या सायकल किती सायकल्स लागतील हे त्यांना सांगणं गरजेचं असतं जेव्हा पेशंट्स येतात. कारण की नंबर ऑफ सायकल्स त्यांना किती लागतील दॅट इज द डिसिजन मेकिंग फॅक्टर. अजून जेव्हा तुम्ही काउन्सिलिंग करतात तेव्हाच बिगिनिंगमध्ये त्यांना सांगायला लागतं की सक्सेस रेट प्रत्येक IVF सायकलचा हा 30 to 35% असतो. पण क्युम्युलेटिव्ह प्रेग्नन्सी रेट जेव्हा तुम्ही 3 ते 4 सायकल करता, प्रत्येक सायकलचा म्हणजे पेशंटचा इज अराउंड 80 to 90%. सो जर तुम्ही थोडं पेशन्स ठेवाल किंवा धीर ठेवाल, तर जर तुम्ही तेवढं टाइम द्याल, तर तुम्ही प्रत्येक पेशंट अराउंड 80 to 90% प्रेग्नन्सी होऊ शकते. जर त्यांना फर्स्ट सायकलमध्ये प्रेग्नंट नाही व्हाल, तर तुम्ही 3 ते 4 सायकलमध्ये तुम्हाला 80 to 90% चान्स आहे की तुम्ही प्रेग्नंट व्हाल. फर्स्ट सायकल फेल झाली तर तुम्हाला पेशन्स ठेवायला लागेल की जे तुमच्यापासून चूक झाली किंवा तुमच्या फर्स्ट सायकलमध्ये काय कारण आहे फेल व्हायचं ते तुम्हाला नोटीस करावं लागेल, बघावं लागेल. अजून नेक्स्ट सायकलमध्ये ते इम्प्रूव्ह करून तुम्ही नेक्स्ट सायकलमध्ये ते फॅक्टर्स लक्षात ठेवू शकता की एगमध्ये काय प्रॉब्लेम आहे, एम्ब्रिओमध्ये काय प्रॉब्लेम आहे, की अस्तरमध्ये काय प्रॉब्लेम आहे, दॅट इज द एंडोमेट्रियम, त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे ते तुम्ही चेक करू शकता. अजून नेक्स्ट सायकलमध्ये ते इम्प्रूव्हमेंट करून दॅट यू कॅन चेंज. अजून त्या नेक्स्ट सायकलमध्ये तुम्ही ते इम्प्रूव्ह करून यू कॅन ट्राय की तुम्ही नेक्स्ट सायकलमध्ये ते चेंजेस करून यू कॅन ट्राय टू इम्प्रूव्ह द चान्सेस ऑफ द प्रेग्नन्सी. डॉक्टर पै, आईवडील होण्यासाठी IVF योग्य निर्णय आहे का? तर मी जसं तुम्हाला आधी पण म्हटलं की पहिल्यांदा जर आपण लग्न केलं तर 1 वर्ष देवाला द्यायचं. नाही झालं तर मग आपण इन्व्हेस्टिगेशन्स करायचे. मग त्याच्यात खूप वेळा सिंपल ट्रीटमेंटनी प्रेग्नन्सी राहू शकते. नाही झाले तर दुर्बीण तपास करून करेक्शन करायचं. त्याच्यानंतर IUI ट्राय करायचं. त्याच्यात पण खूप लोक प्रेग्नन्सी राहू शकतात. आणि नाहीच झालं तर शेवटचा पर्याय म्हणजे पण IVF करायचं. नॉर्मली 3 IVF सायकलमध्ये जवळजवळ 90% लोक प्रेग्नंट होऊन जातात. आणि अगदी जे काही फेल होतात त्यांना मग आम्ही ॲडव्हान्स ट्रीटमेंट करतो, टेस्टिंग्स करतो. काही लोकांमध्ये अंड्याच्या क्वालिटी फारच खराब असेल तर मग त्यांची संमती घेऊन एग आपण बॉरो करू शकतो. त्याला एग डोनेशन पण बोलतात. तर हे सर्व लेझर हॅचिंग म्हणून एक टेक्निक आहे, ते करू शकतो. ज्याच्यानी एम्ब्रिओला आपण कट करून आपण लेझरनी त्याचं जे नृत्याची प्रक्रिया आहे ती. पण मला एक सांगावसं वाटतं की जे काही तुम्हाला करायचंय ना, जर तुम्हाला आई व्हायचं असेल तर 35च्या आधी करायला हवं. आणि समजा तुम्हाला जर करिअर तुमचं, तुम्ही बिझी असाल करिअरमध्ये आणि तुम्हाला टाइम नसेल 35च्या आधी प्रेग्नन्सी करायचं, तर अंडी फ्रीज करणं महत्वाचं आहे. कारण 35च्या नंतर अंड्याची क्वालिटी कमी होते आणि अंड्यामध्ये जे जेनेटिक प्रॉब्लेम जे असतात ते वाढतात. जर योग्य वेळी निर्णय घेतला तर त्याचा फायदा नक्कीच वंध्यत्व असलेल्या जोडप्यांना होऊ शकतो का? मात्र आजही IVF उपचारांबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये गैरसमज पाहायला मिळतात. तर त्याविषयी डॉक्टर अग्रवाल काय सांगाल? आपण असं म्हणू शकतात की ही एक असिस्टेड रिप्रोडक्शन थेरपी आहे. म्हणजे IVF ट्रीटमेंटमध्ये आपण फक्त हे फर्टिलायझेशन ची प्रोसेस शरीराच्या बाहेर करतात आणि नंतर जेव्हा हे भ्रूण 3 ते 5 दिवसांचा असते IVF लॅबमध्ये, ते आपण गर्भाशयामध्ये सोडतात. तर ही पद्धती फक्त नॅचरल पद्धतीला असिस्ट करायला आहे. आपण ह्याच्यामध्ये काही जास्त विशेष कृत्रिम पद्धती करतात नाही. आणि IVFचे जे बाळ असते ते आणि जे आपल्याला स्वतःनी बाळ राहते त्या दोघेमध्ये काहीही फरक नाही. तेव्हा आपण आता IVF उपचारांबद्दल जाणून घेतलं. ह्या कार्यक्रमात हे तिन्ही तज्ज्ञ सहभागी झाले होते आणि या तिन्ही तज्ज्ञांचे मनपूर्वक आभार. तेव्हा IVF उपचारांविषयी आजच्या या भागात आपण विस्तृतपणे चर्चा केली आहे. पुढील भागातही ह्याच विषयी आपण इतर डॉक्टरांकडूनही उपचार पद्धतींविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज.
ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे